राजा जागा हो असं म्हणत जनजागृती केली जाते। तर यंदाचं निवडणुकांचं वर्ष आणि हे गुढीपाडवा असं विशेष आहे। नाही, मतदार राजा जागा हो आणि मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे। या भावनेतून सर्वांनी मतदान केलं पाहिजे आणि मतदानाच्या दिवशी सलग सुट्ट्या असल्या तरी सुद्धा बाहेर जाऊ नये, मतदान करावं अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणी आमच्या ठाणेकरांच्या वतीने केलेलं आहे। मी मनापासून धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो की असा प्रयत्न जो आहे आपल्या माळवी साहेब आमचे आहेत आणि त्यांची टीम आहे, ही प्रत्येक समाज प्रबोधनाचं काम, समाज जागृतीचं, जनजागृतीचं काम करण्यामध्ये पुढे असतात त्यांची टीम आणि हे देखील एक चांगलं त्यांनी हा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून जनतेने, मतदारांनी याचा नक्की विचार करावा आणि नोंद घ्यावी। एक छोटंसं यंदाचं वर्ष निवडणुकांचं वर्ष आणि हा गुढीपाडवा, तर एकदा अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। जयाची गुढी नेमकी कशा प्रकारे उभारली जाणार आहे किंवा त्यासाठीची तुमची रणनीती किंवा ही नेमकी कशी असेल, काय असेल, कारण तुम्ही सगळे आता एकत्र आलेले आहात, महायुती म्हणून एकत्र पुढे जाताना विजयाची गुढी अधिक उंच उभारण्याचा एक विश्वास असेल किंवा एक आत्मविश्वास आहे? बिलकुल, 4 जूनला विजयाची गुढी संपूर्ण देशामध्ये उभी राहील आणि मोदीजींचा जो संकल्प आणि निर्धार आहे 400 पार अबकी बार, तो पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रातून 45 पार हा निर्धार आणि संकल्पना आम्ही केलेली आहे आणि गेल्या 10 वर्षात केंद्रामध्ये मोदीजींनी केलेलं काम आणि 1.5-2 वर्षामध्ये राज्यामध्ये आम्ही केलेलं काम, विकासाचं काम, घेतलेले निर्णय, लोकांच्या हिताला दिलेलं प्राधान्य या निवडणुकामध्ये त्याची झलक आणि त्याची पोचपावती या ठिकाणी मिळेल आणि नक्की संपूर्ण महाराष्ट्रात, देशामध्ये विजयाची गुढी उभी राहील। धन्यवाद सर, आमच्याशी संवाद साधला त्यासाठी। कॅमेरामॅन प्रमोद गरुडसह मी श्रुती राहुल, झी 24 तास।